जय श्रीराम, जय श्रीराम, जय जय श्रीराम। प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय। खरोखर मंडळी, खरोखर आहे ना, खूप छान वाटलं, खूप छान वाटलं, खूप म्हणजे जन्माला आलेल्याचं सार्थक झालं। मी आपल्याला काय दाखवतोय जरा पहा, आपल्या लक्षात येईल सर्वांच्या। हे प्रभू श्रीरामचंद्रांच्या अयोध्या नगरीमधलं दर्शन मंदिराकडे जाण्यासाठीची ही आहे दर्शन बारी। प्रभू श्रीरामचंद्रांच्या मंदिराकडे जाण्यासाठी ही दर्शन बारी आहे। इथं नाव काय दिलेलं आहे जरा पहा, जगद्गुरू श्री रामानंदाचार्य द्वार। जे मंदिराची एंट्री आहे, प्रभू रामचंद्रांच्या मंदिराकडे दर्शनासाठी जाण्यासाठी जे एंट्री आहे ती इथून आहे। हे गेट आहे, एंट्री आहे, आणि या ठिकाणावरून ही दर्शनाची बारी। एवढ्या खूप मोठ्या लाखोंच्या संख्येनं भाविक भक्त या ठिकाणी भारताच्या कानाकोपऱ्यामधून तर येतच आहेत, त्यामध्ये काही विशेष नाही। पण खूप काही बऱ्याच संख्येमध्ये मी फॉरेन कंट्रीतले भाविक भक्तगण मंडळीसुद्धा या ठिकाणी आलेले माझ्या नजरेमध्ये आले आणि ते मी पाहिले। खूप छान वाटलं, खूप छान वाटलं। हे पाहू शकता आपण समोर श्री सुग्रीव किला, अयोध्या सुग्रीव का किला है ये यहाँ पे। और पुढं मी आपल्याला दाखवत आहे सर्व यूट्यूब फॅमिली, सर्व बंधू आणि भगिनींनो, लहान थोर मंडळी, वडीलधारी मंडळी, सर्व भारत देशवासी आणि आपल्या खास महाराष्ट्रवासियांसाठी हे मंदिराचं दर्शन मी आपल्या सर्वांसाठी करून देण्याचा प्रयत्न करत आहे। ही जे पूर्ण मी आपल्याला दाखवतो ही आहे दर्शन बारी, दर्शन रांग। प्रभू श्रीरामांच्या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी, आणि हे समोर आपल्याला मी साक्षात दाखवत आहे प्रभू श्रीरामचंद्रांचं मंदिर। खास आपण दर्शन घ्या। ज्यांना कुणाला अजूनही या ठिकाणी इच्छा असून सुद्धा भारतातल्या सर्व जनतेनं 500 वर्षे कसे सहन केले असतील, हिंदू राष्ट्र असताना सुद्धा प्रभू रामचंद्रांचं मंदिर होण्यासाठी एवढा इंतजार करावा लागला, एवढी वाट पाहावी लागली, आणि ती सर्वांनी पाहिली आणि ती सक्सेस झाली। आणि त्या आपल्या कर्माला आणि आपल्या नशिबाला यश आलं असं म्हणायला काही हरकत नाही। हेच मी ते श्रीरामांचं मंदिर आपल्या सर्वांच्या खास दर्शनासाठी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे। मी धन्य झालो, धन्य झालो, धन्य झालो। प्रभू रामचंद्रांचे दर्शन झाले आणि जीवन सार्थक झाले। जय श्रीराम, जय श्रीराम।